या व्हिडिओच्या माध्यमाने आज आपण सार्वजनिक आरोग्य विभाग भरतीमधील ग्रुप डी संवर्गातील जेवढी पण पदे आहेत त्यांच्यासाठी प्रश्नपत्रिकेचं स्वरूप काय असणार आहे त्याविषयी सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमाने आपण जाणून घेणार आहोत। या अगोदर आपण ग्रुप डी साठी सिलेबस काय असणार आहे त्याविषयी सविस्तर माहिती बघितली होती। ग्रुप डी मधील जेवढी पण 3-4 पदे त्यांच्यासाठी सिलेबस काय असणार आहे सविस्तर माहिती आपण मागील व्हिडिओमध्ये बघितलेली होती। तर त्याविषयी सविस्तर माहिती तुम्हाला जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक टाकून देतोय। हा व्हिडिओ बघून झाल्यानंतर तो व्हिडिओ तुम्ही जाऊन बघू शकता। तर बघा मित्रांनो, आरोग्य विभाग भरतीमधील ग्रुप डी संवर्गातील जेवढी पण पदे त्यातील सर्वात महत्त्वाचं पद असणार आहे क्लास 4। क्लास 4 या पदासाठी जवळपास 1,00,000 प्लस अर्ज आलेले आहेत। किती? 1,00,000 प्लस अर्ज आलेले आहेत। तर हे पद सर्वात महत्त्वाचं असणार आहे, यासाठी सर्वात जास्त विद्यार्थ्यांनी अर्ज केलेले आहे। तर आपण या ग्रुप डी संवर्गातील जेवढी पण पदे त्यांचं प्रश्नपत्रिकेचं स्वरूप काय असणार आहे, कोणकोणत्या टॉपिक वरती कसे कसे प्रश्न विचारले जाणार आहे त्याविषयी सविस्तर तुम्हाला आजच्या या व्हिडिओच्या माध्यमाने मिळणार आहे। त्यासाठी नक्कीच या व्हिडिओला पूर्ण बघा। आपण सविस्तर चर्चा आजच्या व्हिडिओच्या माध्यमाने करणार आहोत। तर बघा, सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपण प्रत्येक विषयानुसार आपल्याला कोणकोणत्या टॉपिक वरती भर द्यायचा आहे, त्या टॉपिक वरती किती प्रश्न तुम्हाला विचारले जातील, कोणकोणत्या टाईपचे प्रश्न विचारले जातील, हे सर्व काही आपण बघण्याचा प्रयत्न करणार आहोत। त्यासाठी नक्कीच या व्हिडिओला पूर्ण बघा आणि जास्तीत जास्त या व्हिडिओची लिंक तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा। तर चला, व्हिडिओचा वेळ वाया न घालवता या व्हिडिओला सुरुवात करूया। प्रश्न सर्वात पहिल्यांदा आपण बघूया आणि त्यानंतर काय मी तुम्हाला टॉपिक देईल ते टॉपिक व्यवस्थित करून जायचे आणि त्यानंतर तुम्हाला त्या टॉपिक वरती नक्कीच जास्तीत जास्त प्रश्न विचारलेले बघण्यासाठी भेटणार आहे। तर बघा, आता आपल्याला इथं म्हणीचा योग्य अर्थ सांगायला सांगितलेला आहे। आता आपल्याला इथं म्हण काय दिलेली बघा, तर आपल्याला म्हण दिलेले काळ्या दगडावरची रेघ म्हणजेच आपल्याला या म्हणीचा अर्थ सांगायला सांगितलेला आहे। आता सांगतो तुम्हाला, म्हणीवरती तुम्हाला नक्कीच प्रश्न असणार। ठीक आहे, म्हणी झालं, वाक्यप्रचार झालं। ठीक आहे, वाक्यप्रचार झालं, त्यासोबत जर विचार केला आपल्याला समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, हे जे टॉपिक आहे, जे मी तुम्हाला टॉपिक सांगतोय जसं की म्हणी, वाक्यप्रचार, यावरती तुम्हाला नक्कीच 3 प्रश्न असणार। 3 नसले तरी 2 प्रश्न तर 100% असणार मित्रांनो। ठीक आहे, हे टॉपिक महत्वाचे आहे। तर आता बघा, काळ्या दगडावरची रेघ म्हणजेच काय, न बदलणारी गोष्ट म्हणजेच ऑप्शन क्रमांक 2 हे आपल्या या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे। चला, पुढील आपल्याला बघा कशा प्रकारचा प्रश्न विचारला जाणार आहे। इथं आपल्याला वाक्याचा प्रकार ओळखायला सांगितलेला असेल अशा प्रकारचा प्रश्न असणार आहे। आता मराठीमध्ये तुम्हाला आता सांगतोय, आपल्याला जे व्याकरण आहे, ठीक आहे, जे व्याकरण आहे आपलं, त्या व्याकरणावरती तुम्हाला कमी प्रश्न असतील आणि बाकीचे जे प्रश्न आहेत त्यावरती तुम्हाला जास्त प्रश्न असणार। ठीक आहे, अभ्यासक्रमामध्ये सुद्धा तुम्हाला अशा प्रकारचं दिलेलं आहे बघा। हा मराठीचा अभ्यासक्रम तुम्हाला दिसत असेल। यामध्ये बघा, मराठी व्याकरणावरती तुम्हाला वाक्यरचना झालं, शब्दार्थ झालं, प्रयोग, समानार्थी शब्द आणि विरुद्धार्थी शब्द, हे 4-5 टॉपिक दिले त्यावरती तुम्हाला जास्त प्रश्न असणार आणि व्याकरण सोडता तुम्हाला जास्त प्रश्न असणार। यामध्ये पुस्तक, लेखक यांचा सुद्धा समावेश असणार आहे आणि त्यासोबत योग्य जोड्या लावा अशा प्रकारचे सुद्धा तुम्हाला प्रश्न असणार आहे। कोणत्या टाईपचे कोणत्या टॉपिक वरती कसे प्रश्न असतात ते तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमाने समजून येणार। आपल्याला वाक्य काय दिलेलं इथं, काल जोरदार पाऊस पडला, या वाक्याचा आपल्याला प्रकार ओळखायला सांगितलेला आहे। वाक्याचा प्रकार ओळखा यावरती नक्कीच तुम्हाला एक प्रश्न विचारला जाणार। यामध्ये तुम्हाला प्रश्नार्थी वाक्य झालं, विधानार्थी वाक्य झालं, उद्गारार्थी वाक्य झालं, आज्ञार्थी वाक्य झालं, या टाईपचे वाक्य तुम्हाला विचारली जाणार। ठीक आहे, आता हे वाक्य तुम्हाला एकदम सोपे सोपे विचारली जातात आणि त्या प्रश्नाची उत्तरं तुम्ही लगेचच्या लगेच देऊ शकतो। जसं की इथं बघा, काल जोरदार पाऊस पडला, हे आहे विधानार्थी वाक्य म्हणजेच ऑप्शन क्रमांक 1 या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे। आता प्रश्नार्थी वाक्य कसं समजणार, ज्या वाक्याच्या शेवटी प्रश्नचिन्ह असणार ते प्रश्नार्थी वाक्य झालं। उद्गारार्थी वाक्य कसं, आता ज्या वाक्याच्या शेवटी उद्गारार्थी आपल्याला चिन्ह असेल ते उद्गारार्थी वाक्य झालं। आज्ञार्थी वाक्य, ज्या वाक्यामधून कोणत्याही प्रकारची आज्ञा दिलेली असते, म्हणजेच एखादं काम करायला सांगितलेलं असेल, नाहीतर कोणत्याही प्रकारची क्रिया करायला सांगितली असेल आणि त्यामधून आज्ञा दिलेली असा बोध होतो, ते आज्ञार्थी वाक्य झालं। ठीक आहे, त्यानंतर अजून एक आपल्याला वाक्यावरती प्रश्न येतो, विद्यार्थी वाक्य, म्हणजेच ती जी गोष्ट सांगितलेली असते ती आपल्याला करायची असते। ठीक आहे, अशा प्रकारचे जे आपल्याला वाक्याचे प्रकार आहे त्यावरती आपल्याला अशा प्रकारचे बेसिक लेवलचे प्रश्न विचारले जातात। अशा प्रकारचे पुढील आपल्याला प्रश्न विचारले जातील। 3 नंबरचा प्रश्न काय दिलेला आहे व्यवस्थित समजून घ्या। आपल्याला रिकाम्या जागी योग्य वाक्यप्रचाराचा वापर करायला सांगितलेला आहे, म्हणजेच आपल्याला इथं वाक्यप्रचारावरती प्रश्न आलेला बघण्यासाठी भेटत आहे। कधी कधी डायरेक्टली तुम्हाला वाक्यप्रचाराचा अर्थ सांगायला सांगितला जातो, नाहीतर कधी कधी असा देखील प्रश्न विचारला जाऊ शकतो। ठीक आहे, वापर करायला सांगितलेला असेल तर योग्य बघा। आता आपल्याला वाक्य काय दिलेलं आहे, भारतीय सैनिकांनी शत्रूच्या सैन्याला टिंब। ठीक आहे, तर सांगा बरं, यापैकी आपल्याला कोणतं इथं योग्य वाक्यप्रचार इथं बसेल। इथं आपल्याला पर्याय 1 दिलेला आहे, धूळ चारली, त्यानंतर तोरा दाखवला, त्यानंतर उपकृत केले आणि नावे ठेवली। तर यापैकी आपल्याला योग्य वाक्यप्रचार कोणता बसत आहे ते सांगा बरं। भारतीय सैनिकांनी शत्रूच्या सैन्याला धूळ चारली। ठीक आहे,
धूळ चारली म्हणजेच ऑप्शन क्रमांक 1 हा जो वाक्यप्रचार आहे या वाक्यामध्ये योग्य इथं बसत आहे. म्हणजेच ऑप्शन क्रमांक 1 या प्रश्नाचं आपलं योग्य उत्तर असणार आहे. पुढील बघा आपल्याला 4 नंबरचा प्रश्न काय दिलेला आहे? कवन दिलेलं आहे. ठीक आहे. कवन. कवन या शब्दाचा आपल्याला समानार्थी शब्द शोधायला सांगितलेला आहे. तर सांगा बरं कवन या शब्दाचा समानार्थी शब्द काय होईल? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असणार आहे? काव्य. कवन काव्य. कवन या शब्दाचा समानार्थी शब्द काय होतो? काव्य. म्हणजेच ऑप्शन क्रमांक 3 या प्रश्नाचं आपलं योग्य उत्तर असणार आहे. मित्रांनो आता सांगतोय समानार्थी शब्द यावरती तुम्हाला एक प्रश्न तर 100% असणार. कधी कधी तुम्हाला 2 ते 3 प्रश्न सुद्धा विचारले जातात. त्यासोबत विरुद्धार्थी शब्द. ठीक आहे. विरुद्धार्थी शब्द यावरती तुम्हाला एक प्रश्न तर 100% असणार. कधी कधी 2 ते 3 प्रश्न देखील विचारले जातात. म्हणजे टोटल जर म्हटलं तर समानार्थी शब्द आणि विरुद्धार्थी शब्द यावरती सुद्धा कधी कधी आपल्याला 4 ते 5 प्रश्न बघण्यासाठी भेटतात. ठीक आहे. 4 ते 5 नाही आले तरी 3 प्रश्न तुम्हाला हमखास विचारली जाण्याची दाट शक्यता असते. त्यामुळे बेसिक लेवलचे प्रश्न असतात मराठीमध्ये हे तुम्ही व्यवस्थित करून जा. चला पुढे प्रश्नपत्रिकेचं स्वरूप जसं सांगतोय त्याच टाईपचे प्रश्न तुम्हाला नक्कीच विचारले जाणार. पुढे बघा 5 नंबरचा प्रश्न आपल्याला काय दिलेला आहे? व्यवस्थित समजून घ्या आणि त्यानंतर प्रश्नाचं उत्तर सांगण्याचा प्रयत्न करा. आपल्याला प्रश्न काय दिलेला आहे? महिन्याची अखेर होती ते आता 4-5 पाहुणे घरी आले या प्रसंगी कोणती म्हण लागू पडेल असा प्रश्न विचारला गेलाय. म्हणजेच आपल्याला इथं सुद्धा म्हणीवरती प्रश्न आलेला आहे. फक्त आपल्याला कशा प्रकारचे कोणत्या टाईपचे प्रश्न येतात हे तुम्हाला इथे दाखवून देण्यासाठी हा प्रश्न मी इथे ऍड केलेला आहे. आता इथं महिन्याची अखेर होती ते आता 4-5 पाहुणे घरी आले तर इथे कोणती म्हण लागू पडेल असं आपल्याला विचारलंय. यासाठी आपल्याला 4 पर्याय दिलेले आहे. योग्य पर्याय आपल्याला इथे शोधायचे कोणती म्हण इथे लागू पडेल. तर इथे आपल्याला बघा काय दिलेलं आहे? पर्याय क्रमांक 1 न करत्याचा वार शनिवार. तर इथे आपल्याला ही म्हण लागू पडेल का? या म्हणीचा इथे योग्य अर्थ बसेल का? नाही बसणार. ठीक आहे. म्हणजेच ऑप्शन 1 तर नाही होणार. त्यानंतर गरज सर्व वैद्य मरो. आता इथे या म्हणीचा काही उल्लेख आलेला आहे का? नाही. म्हणजेच हे सुद्धा होणार नाही. परंतु ऑप्शन क्रमांक 3 दुष्काळात 13वा महिना ही म्हण इथे योग्य लागू पडेल. म्हणजेच ऑप्शन क्रमांक 3 या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. या टाईपचे सुद्धा तुम्हाला प्रश्न विचारले जातात. बघा पुढील आपल्याला विरुद्धार्थी शब्द विचारला गेलाय. आपल्याला इथं एक शब्द दिलेला आहे. ठीक आहे. या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आपल्याला शोधायचा आहे. तर सांगा बरं या प्रश्नाचं योग्य उत्तर माहिती असेल तर कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरायचं नाहीये. आपल्याला शब्द काय दिलेला आहे? प्रगल्भ. ठीक आहे. प्रगल्भ या शब्दाचा आपल्याला विरुद्धार्थी शब्द आपल्याला विचारलाय. समानार्थी विरुद्धार्थी शब्द तुम्हाला अशा प्रकारचे विचारले जातात. तर आपण आपल्या नोट्समध्ये भरपूर शब्द जे महत्त्वाचे विचारले जातात ते सर्व आपण आपल्या नोट्समध्ये उपलब्ध करून दिले आणि सर्व टॉपिक नुसार सुद्धा अभ्यासक्रम पूर्ण केलेला आहे. ठीक आहे. तर नोट्स बद्दल माहिती तुम्हाला व्हिडिओच्या पुढे बघण्यासाठी भेटणार आहे. त्यासाठी फक्त या व्हिडिओला पूर्ण बघा व्यवस्थित. बघा इथे आपल्याला या शब्दाचा योग्य आपल्याला विरुद्धार्थी शब्द विचारलाय. तर विरुद्धार्थी शब्द काय होईल? प्रगल्भ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द होतो बालिश. ठीक आहे. ऑप्शन क्रमांक 3 या प्रश्नाचं आपलं योग्य उत्तर असणार आहे. बघा आपल्याला पुढील प्रश्न काय दिलेला आहे? साहित्य प्रकारावरती प्रश्न आलेला आहे. ठीक आहे. आपल्याला प्रश्न काय दिलेला आहे? नटसम्राट ही कलाकृती कोणत्या साहित्य प्रकारात मोडते असा प्रकारचा प्रश्न आलेला आहे. तर नटसम्राट ही कलाकृती कोणत्या साहित्य प्रकारात मोडते? ही नाटक या साहित्य प्रकारात मोडते. म्हणजेच ऑप्शन क्रमांक 2 या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. आता सांगतोय लेखक झालं. ठीक आहे. लेखकावरती तुम्हाला प्रश्न असणार. लेखक कादंबरी झालं. ठीक आहे. त्यासोबत जर विचार केला कधी कधी कवीवरती सुद्धा प्रश्न विचारला जातो. त्यानंतर लेखक आणि लेखकांची जे पण टोपण नावे यावरती तुम्हाला प्रश्न विचारले जाणार. हे जे टॉपिक आहे नोट करून घ्या. यावरती तुम्हाला परीक्षेमध्ये नक्कीच प्रश्न विचारले जाणार. जे पण तुम्हाला सांगतोय त्यावरतीच तुम्हाला प्रश्न असणार. ठीक आहे. जास्तीत जास्त तुम्हाला यावरती टॉपिक देण्याचा प्रयत्न करतोय जेणेकरून तुम्ही मराठीचा व्यवस्थित अभ्यास करून जाऊ शकता. तुमचा अभ्यास फक्त 4 ते 5 तासामध्ये जरी व्यवस्थित केला तरी तुम्हाला जास्त गुण मिळवून देणारा अभ्यास आहे मराठीचा. त्यासाठी मराठीचे सर्व टॉपिक व्यवस्थित तुम्ही जाणून घ्या. बघा पुढील या टाईपचा तुम्हाला प्रश्न विचारला जाणार. ठीक आहे. एक शब्द दिला जाणार त्या शब्दाचा योग्य अर्थ सांगायला सांगितलं जाणार. ठीक आहे. इथं आपल्याला काय दिलंय? आदिम. ठीक आहे. आदिम या शब्दाचा आपल्याला योग्य अर्थ सांगायला सांगितलेला आहे. तर आदिम म्हणजेच मूळचा. ठीक आहे. मूळचा म्हणजेच ऑप्शन क्रमांक 2 या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार. इथं कोणताही शब्द दिला जातो आणि त्या शब्दाचा योग्य अर्थ सांगायला सांगितला जातो. ठीक आहे. या टाईपच्या मराठीवरती तुम्हाला प्रश्न विचारला जाणार. अजून एक तुम्हाला एक टाईप सांगतो. एक तर तुम्हाला या टाईपचा प्रश्न असणार नाही तर अजून एक तुम्हाला सांगतो. आपल्याला 2-3 शब्द समूह दिले जातील. ठीक आहे. म्हणजेच आपल्या भाषेमध्ये एक छोटस वाक्य दिलं जाईल आणि त्या वाक्यासाठी आपल्याला शब्द निवडायचा असतो. त्या वाक्यासाठी योग्य शब्द निवडायचा असतो. जसे की नाटक करणारा कोण असतो? नाटककार. ठीक आहे. नाटककार. ठीक आहे. अशा प्रकारचा म्हणजेच आपल्याला इथं शब्द काय असतील? 2-3. नाटक करणारा कोण? तर तो असतो नाटककार. म्हणजेच आपल्याला
जे पण शब्द दिले इथे शब्दसमूह दिलेला आहे त्यांच्यासाठी आपल्याला एक योग्य शब्द इथे निवडायचा असतो. या टाईपचे बेसिक लेवलचे प्रश्न तुम्हाला विचारले जातील. ठीक आहे, चला पुढे. पुढे बघा 9 नंबरचा प्रश्न दिलेला आहे. ठीक आहे, 9 नंबरचा प्रश्न काय दिलेला आहे? रसिक या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आपल्याला विचारलाय. रसिक. रसिक या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द काय होणार आहे? अरसिक. म्हणजेच ऑप्शन क्रमांक 1 या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. या टाईपचे तुम्हाला प्रश्न विचारले जाणार. मित्रांनो पुन्हा एकदा सांगतोय, परीक्षेचं स्वरूप आपल्या अभ्यासानुसार अशाच प्रकारचं असणार आहे. तुमची एकदा परीक्षा झाल्यानंतर तुम्ही याच व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये येऊन सांगा की तुमचा पेपर कसा होता, जे आपण टॉपिक सांगितले होते त्या टॉपिकवरती प्रश्न आले होते की नाही. ठीक आहे, नक्कीच कमेंट्स करायला विसरू नका. नंतर देखील आपल्या चॅनलवरती या आणि कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगण्याचा प्रयत्न करा पेपर कसा होता, जे टॉपिक सांगितले होते त्यावरती प्रश्न आले होते की नाही. पुढील प्रश्न काय दिलेला व्यवस्थित जाणून घेऊया. कणिक तिंबणे या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ आपल्याला विचारला गेलाय. तर सांगा या प्रश्नाचं योग्य उत्तर काय होईल. सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये सांगण्याचा प्रयत्न करायचा आहे. तर कणिक तिंबणे म्हणजेच मार देणे या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ काय होईल? मार देणे. म्हणजेच ऑप्शन क्रमांक 2 हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे. अशा प्रकारचे तुम्हाला वाक्यप्रचारवरती सुद्धा 2 ते 3 प्रश्न सुद्धा विचारले जाऊ शकतात. आता सांगतोय मनी वाक्यप्रचार, त्यासोबत समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द यावरतीच तुम्हाला 8 ते 9 प्रश्न विचारले जाऊ शकतात. त्यासाठी हे जे टॉपिक आहे हलक्यात घेऊ नका. व्यवस्थित वाक्यप्रचार असतील ते एकदा डोळ्याखालून घालून जा. व्यवस्थित तुम्हाला कोणताही वाक्यप्रचार आला तर त्याच्यावरती आपल्याला जे पण प्रश्नाचं उत्तर ते असेल ते निवडता येईल. बाकी मनी वाक्यप्रचार, समानार्थी, विरुद्धार्थी शब्द हे सर्व टॉपिक व्यवस्थित तुम्ही करून पुढे व्हिडिओ कंटिन्यू करण्याअगोदर आपल्यासाठी खूपच महत्त्वाची माहिती देत आहे. आरोग्य विभाग भरतीमध्ये ग्रुप डी संवर्गातील सर्व पदांसाठी आपण नोट्स काढलेले आहेत. यामध्ये महत्त्वाचं पद आहे क्लास 4. यासाठी जवळपास जास्तीत जास्त अर्ज आलेले आहेत. त्या अनुषंगाने आपण 4 विषयांच्या नोट्स काढल्यात आपल्या अभ्यासक्रमानुसार. यामध्ये सिलेबसमध्ये काय दिलेलं आहे? इंग्लिश, मराठी, त्यानंतर आपल्याला जीके दिले, सामान्य ज्ञान दिले आणि त्यासोबत आपल्याला काय दिलेलं आहे? रिझनिंग, बुद्धिमत्ता दिले. तर या 4 विषयांच्या आपण नोट्स काढलेल्या आहेत. हे जे टॉपिक दिसत आहे आपल्याला या अभ्यासामध्ये, हे जे टॉपिक दिसत आहे विषयानुसार, हे सर्व टॉपिक आपण आपल्या नोट्स मध्ये कव्हर केलेले आहेत. कशा प्रकारचे प्रश्न येतात, त्यांना कसं सोडवायचं असतं, त्याचं स्पष्टीकरण वगैरे सर्व काही दिलेलं आहे. बुद्धिमत्ताचे जरी म्हटलं तर बुद्धिमत्तावरती जेवढे पण हे जे टॉपिक दिसत आहे या टॉपिकचे सर्व आपण नोट्स काढलेले आहेत. यावरती तुम्हाला प्रश्न विचारले जाणार आहे. तर त्या अनुषंगाने आपण या 4 विषयांच्या नोट्स काढलेल्या आहेत. नोट्सचं स्वरूप जर म्हटलं तर अशा प्रकारच्या पीडीएफ फॉर्मॅटमध्ये तुम्हाला या नोट्स उपलब्ध करून दिल्या जाणार आहे. यामध्ये मराठी झालं, त्यासोबत मराठीमध्ये आपल्याला मराठीमध्ये कादंबरी आणि लेखकांची टोपण नावे यावरती तुम्हाला प्रश्न विचारले जाणार आहे. कारण मराठीमध्ये तुम्हाला हा सुद्धा अभ्यासक्रम दिलेला आहे बघा इथे. तर त्यामुळे हे सुद्धा आपण यामध्ये कव्हर केलेले आहे. बाकी जर म्हटलं तर इंग्लिशचे सर्व टॉपिक आपण कव्हर केले. स्पष्टीकरण आपण मराठीमध्ये देण्याचा प्रयत्न केलेला आहे. सर्व काही देण्याचा प्रयत्न केलाय. बुद्धिमत्ता झालं, बुद्धिमत्ता सोबत गणितही भेटणार आहे, परंतु गणितावरती प्रश्न नसणार आहे. बुद्धिमत्तावरती जास्तीत जास्त प्रश्न असणार आहे. जवळपास 90% तुम्हाला बुद्धिमत्तावरती प्रश्न असणार. चुकून गणिताचे 2 ते 3 प्रश्न आले ते येऊ शकतात. बाकी सर्व बुद्धिमत्ता असणार आहे. ठीक आहे. पुढे जर विचार केला तर चालू घडामोडीमध्ये तुम्हाला संपूर्ण 1 ते 1.5 वर्षाची चालू घडामोडी भेटणार आहे. लेटेस्ट 20 नोव्हेंबर पर्यंतची चालू घडामोडी आपण आपल्या नोट्स मध्ये उपलब्ध करून देतोय. ठीक आहे. तर हे सर्व काही आपल्याला खूपच कमी किमतीमध्ये आपण आपल्या टीम कडून उपलब्ध करून देतो. या सर्व विषयांचे स्टडी मटेरियल, या सर्व नोट्स तुम्हाला फक्त 160 रुपयामध्ये आपण आपल्या टीम कडून तुम्हाला उपलब्ध करून देतोय. जेणेकरून सर्वसाधारण जे विद्यार्थी असतील ते सुद्धा या नोट्सचा, या स्टडी मटेरियलचा लाभ घेऊ शकता. यामध्ये सर्व टॉपिक स्पष्टीकरणासोबत आपण एक्सप्लेन केलेले आहेत. जर या नोट्स तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्हाला एक नंबर देतोय बघा, 91 39 64 31 99. ठीक आहे. 91 39 64 31 99 या मोबाईलच्या फोन पे, गुगल पे किंवा पेटीएमच्या माध्यमाने तुम्हाला 160 रुपयाचं पेमेंट करायचे. पेमेंट झाल्यानंतर याच नंबरच्या व्हॉट्सअपवरती तुम्हाला स्क्रीनशॉट पाठवायचे. फक्त स्क्रीनशॉट पाठवायचा. त्यानंतर अगदी तुम्हाला 5 ते 10 मिनिटांमध्ये सर्व नोट्स व्हॉट्सअपवरती उपलब्ध करून दिल्या जातील. जेणेकरून सर्वसाधारण जे विद्यार्थी त्यांना प्रॅक्टिस करण्यासाठी या नोट्स तुमच्यासाठी खूपच महत्त्वाचे असणार आहे. सर्व टॉपिक आपण यामध्ये कव्हर केलेत. मनी झालं, विरुद्धार्थी शब्द झालं, समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, हे सर्व जे आहेत महत्त्वाचे शब्द सुद्धा आपण यामध्ये ऍड केलेले आहेत. सर्व काही आपण अभ्यासक्रम पूर्ण करून या नोट्स मध्ये उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करतोय. हाच नंबर तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा भेटून जाईल. तिथून सुद्धा हा नंबर तुम्ही मिळवू शकता. अधिक माहितीसाठी तुम्ही या नंबरच्या व्हॉट्सअपवरती मेसेज करू शकता आणि सविस्तर माहिती जाणून घेऊ शकता. तर अशा प्रकारचं हे संपूर्ण स्वरूप असणार आहे. या नोट्स तुमच्यासाठी रिव्हिजन करण्यासाठी, प्रॅक्टिस करण्यासाठी चांगले असणार आहे, बेस्ट असणार आहे. चला आता पुढे आपण आपले बाकीचे राहिलेले प्रश्न बघूया. पुढे व्हिडिओ कंटिन्यू. चला आता आपल्याला पुढे
प्रश्न बघायचा. पुढील प्रश्न आपल्याला काय दिलेला आहे? 11 नंबरचा आपला प्रश्न चालू आहे. निबिड या शब्दाचा आपल्याला समानार्थी शब्द आपल्याला शोधायला सांगितलेला आहे. निबिड या शब्दाचा समानार्थी शब्द काय होणार आहे? घनगर्द. म्हणजेच ऑप्शन क्रमांक 4 या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. पुढे बघा, अजून आपल्याला काही मराठीचे टॉपिक देत आहे. अचूक वाक्यरचना. अचूक शब्द झालं, ठीक आहे. तुम्हाला हे टॉपिक देतो, यावरती 100% प्रश्न असणार, ठीक आहे. अचूक शब्द यावरतीच तुम्हाला 1 ते 2 प्रश्न विचारले जाऊ शकतात. अचूक शब्द झालं. अचूक वाक्यरचना, ठीक आहे. जसा हा प्रश्न आलेला आहे, अचूक वाक्यरचना यावरती तुम्हाला प्रश्न असणार. अचूक शब्दावरती समजा 1, यावरती तुम्हाला 1 प्रश्न आला, अशा प्रकारचं. त्यानंतर जर विचार केला तर आपल्याला काही वाक्य दिली असतात आणि त्यातील बरोबर वाक्य तुम्हाला विचारलं जातं, ठीक आहे. या टाईपचे सुद्धा तुम्हाला प्रश्न विचारले जातात. म्हणजे या टॉपिक वरती सुद्धा तुम्हाला 2 ते 3 प्रश्न विचारली जाण्याची दाट शक्यता असणार आहे, ठीक आहे. तर इथं अचूक वाक्यरचना कोणती आहे ते आपल्याला शोधायचे. बघा, आपल्याला काही वाक्य खाली दिसत असतील, तर यातील आपल्याला अचूक वाक्यरचना शोधायची आहे. तर यामध्ये जर विचार केला तर कोणते बघा, यामध्ये जर विचार केला तर श्रवण, संभाषण, वाचन आणि लेखन यामधून आपली भाषा विकसित होते. तर हे वाक्य बरोबर आहे का? सांगा बरं. श्रवण, संभाषण. आता संभाषण, ठीक आहे. इथं असा पाहिजे होता षटकणाचा, ठीक आहे. तर इथं दिसतोय का? नाही. म्हणजेच आपल्याला हे चुकीचं होईल. हे अचूक आहे का? नाही. पुढे बघा, तर श्रवण, संभाषण, वाचन आणि लेखन, ठीक आहे. इथं लेखनचा जर विचार केला तर इथं लेखन शब्द चुकलेला आहे. म्हणजे हे सुद्धा आपल्याला वाक्य चुकीचं आहे. यामध्ये बघा, श्रवण, संभाषण, वाचन आणि लेखन यामधून आपली भाषा विकसित होते. तर हे वाक्य इथं आपल्याला बरोबर दिसत आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. चौथ्यामध्ये काय चुकलेलं बघा, श्रवण, संभाषण, वाचन. इथं वचन झाले, वचन, ठीक आहे. अशा प्रकारचे शब्द चुकीचे दिलेले असतात आणि त्यानुसार तुम्हाला अचूक वाक्यरचना ओळखायची असते. समजलं. आता पुढील प्रश्न काय दिलेला आहे? 13 नंबरचा प्रश्न कादंबरीवरती प्रश्न विचारला गेलाय. रथचक्र. रथचक्र या कादंबरीचे आपल्याला लेखक कोण आहे आणि तो कोणाचे आहे असा प्रश्न विचारला गेलाय. तर रथचक्र ही कादंबरी कोणाची आहे? श्री ना पेंडसे, ठीक आहे. म्हणजेच ऑप्शन क्रमांक 2 या प्रश्नाचं आपलं योग्य उत्तर होणार आहे. तर अशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला विचारले जातात. पुढे बघा, पुढे जर विचार केला तर 14 नंबरचा प्रश्न काय दिलेला आहे? शेतकऱ्यांनी शेतात भाताची रोपे लावली. वाक्यातील आपल्याला प्रयोग ओळखायला सांगितलेला आहे. शेतकऱ्यांनी शेतात भाताची रोपे लावली. तर हे झालं कर्मणी वाक्याचा प्रकार, ठीक आहे. म्हणजे आपल्याला प्रयोग ओळखायला सांगितलेला आहे, तर कोणता प्रयोग इथं येईल? कर्मणी. म्हणजेच ऑप्शन क्रमांक 2 या प्रश्नाचं आपलं योग्य उत्तर असणार आहे. पुढे बघा, लेखन नियमानुसार आपल्याला अचूक शब्द इथे शोधायचा आहे, ठीक आहे. तर बघा, आपल्याला अशा प्रकारचा अचूक शब्द यावरती सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो. यामध्ये शब्द काय दिलेले आहेत बघा, हृदयरोग तज्ञ, ठीक आहे. यापैकी कोणता शब्द आपल्याला योग्य दिसत असेल? मग ऑप्शन क्रमांक 1 या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे, ठीक आहे. हृदयरोग तज्ञ अशा प्रकारचा हा शब्द योग्य इथे आपल्याला दिसत असेल. म्हणजे ऑप्शन क्रमांक 1 या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. शेती या शब्दाच्या जोडीने येणारा शब्द शोधा. आता जोडीने येणारा शब्द, ठीक आहे. जोडीने येणारा शब्द या टाईपचे सुद्धा तुम्हाला प्रश्न विचारले जातात. शेती या शब्दाच्या जोडीने येणारा शब्द. तर सांगा बरं, शेती पुढे काय एखादा जोडीने शब्द येतो? शेती भाती. म्हणजेच ऑप्शन क्रमांक 1 या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे, ठीक आहे. अशा प्रकारचं जे पण असतं ते जोडीने शब्द असतात ते सुद्धा आपल्याला विचारले जातात. जसं की नाती या शब्दाला जोडीने काय येईल? नाती गोती, ठीक आहे. असं आपण बोलतो ना, नाती गोती. हा झाला जोडीने येणारा शब्द, ठीक आहे. अशा प्रकारचा. पोतीचं नाही माहिती, त्यानंतर इथं माती दिले. अशा प्रकारचे हे जे शब्द आहे आपल्याला ते जोडीने येतात. जसं की शेती भाती, ठीक आहे. आपण बोलतो ना शेती भाती, हा जोडीने येणारा शब्द झाला, ठीक आहे. चला पुढे. पुढे बघा, इथं आत्मचरित्राचं नाव विचारलेलं आहे. नाव सांगायला सांगितलेलं आहे. जयंत नारळीकर यांच्या आत्मचरित्राचे आपल्याला नाव सांगायचे. तर 4 पर्याय दिलेले आहेत. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असणार आहे? सांगा बरं. या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 4. ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे 4 नगरातले माझे विश्व. ऑप्शन क्रमांक 4 या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे, ठीक आहे. हे जयंती नारळीकर यांचे आत्मचरित्र आहे. तुम्हाला आता सांगतोय, यावरती तुम्हाला नक्कीच प्रश्न असणार आहे. लेखकांवरती, कादंबरीवरती, त्यासोबत लेखकांची टोपण नावे यावरती तुम्हाला नक्कीच प्रश्न विचारले जाणार आहे. पुढे बघा, ऐकली एक व्याख्या विचारली, जेव्हा क्रियापदाचे रूप कर्त्याच्या किंवा कर्माच्या लिंग वचनाप्रमाणे बदलत नसून नेहमी तृतीय पुरुषी, नपुंसकलिंगी व एकवचनी असून स्वतंत्र असते, तेव्हा कोणता प्रयोग होतो? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असणार आहे? तर तेव्हा कोणता प्रयोग होतो? ऑप्शन क्रमांक 1 भावे प्रयोग होतो. एक व्याख्याच इथे विचारली गेली. अशा टाईपची सुद्धा तुम्हाला मराठी व्याकरणावरती एखादं जे पण असतं त्याची व्याख्या विचारली जाते.
तर ती व्याख्या तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. ठीक आहे. ऑप्शन क्रमांक 1 या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. इथं आपल्याला वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ सांगायला सांगितलेला आहे. नक्षा उतरणे. ठीक आहे. नक्षा उतरणे या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ आपल्याला सांगण्याचा प्रयत्न करायचा आहे. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे गर्व नष्ट होणे. नक्षा उतरणे, गर्व नष्ट होणे म्हणजेच ऑप्शन क्रमांक 1 या प्रश्नाचं आपलं योग्य उत्तर होणार आहे. पुढे आपल्याला 20 नंबरचा प्रश्न काय दिलेला आहे? गाव करी ते राव न करी या म्हणीचा योग्य अर्थ आपल्याला सांगायला सांगितलेला आहे. या टाईपचे सुद्धा तुम्हाला म्हणीवरती प्रश्न विचारले जातात. तर सांगा बरं, गाव करी ते राव न करी या म्हणीचा योग्य अर्थ काय होईल? या प्रश्नाचं योग्य उत्तर असणारे श्रीमंत माणसापेक्षा जनता एकीच्या बळावर काम करते. ठीक आहे. म्हणजेच ऑप्शन क्रमांक 1 ह्या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. चला पुढील प्रश्न बघा. 21 नंबरचा काय दिलेला आहे? सूर्योदय. आपल्याला सूर्योदय हा शब्द दिलेला आहे. या समासाचा योग्य विग्रह आपल्याला करायला सांगितलेला आहे. ठीक आहे. सूर्योदय आपल्याला या शब्दाचा योग्य विग्रह करायला सांगितलेला आहे आणि योग्य पर्याय आपल्याला निवडायला सांगितलेला आहे. आता सूर्योदय म्हणजे काय? सूर्याचा उदय होणे. ठीक आहे. म्हणजेच ऑप्शन क्रमांक 1 या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. ठीक आहे. सूर्य जेव्हा उगवतो त्याला आपण काय बोलतो? सूर्योदय. ठीक आहे. म्हणजेच ऑप्शन क्रमांक 1 सूर्याचा उदय होणे तेव्हा आपण त्याला बोलतो सूर्योदय. ठीक आहे. म्हणजेच ऑप्शन क्रमांक 1 या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. चला पुढील प्रश्न बघा काय दिलेला आहे? संताप या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आपल्याला शोधायला सांगितलेला आहे. संताप या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द होतो संतोष. ऑप्शन क्रमांक 3 या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. 23 नंबरचा प्रश्न काय दिलेला आहे? समूह बद्दल आपल्याला एक शब्द निवडायला सांगितलेला आहे. म्हणजेच मगाशी मी तुम्हाला सांगितलं होतं ना की आपल्याला काही शब्दांचा समूह दिला जातो आणि त्या शब्द समूहासाठी आपल्याला एक शब्द निवडायचा असतो. त्या टाईपचा हा प्रश्न आहे. आपल्याला इथं काय दिलेलं आहे? शब्दांचा समूह निळ्या रंगाचे एक रत्ने समूह किंवा वाक्य. ठीक आहे. निळ्या रंगाचे एक रत्न या शब्द समूहाबद्दल आपल्याला एक शब्द निवडायला सांगितलेला आहे. तर ते काय असतं? आपल्याला इंद्रनीळ म्हणजेच निळ्या रंगाचे एक रत्न त्याला आपण काय म्हणतो? इंद्रनीळ. म्हणजेच ऑप्शन क्रमांक 2 या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. या टाईपचे प्रश्न तुम्हाला विचारले जातात. पुढे बघा 24 नंबरचा प्रश्न. तो नक्की घरी येईल या वाक्याचे आपल्याला नकारार्थी रूप ओळखायला सांगितलेले आहे. तर ओळखा बरं. तो नक्की घरी येईल या वाक्याचे नकारार्थी रूप काय होईल? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणारे ऑप्शन क्रमांक 4 तो घरी आल्याशिवाय राहणार नाही. ठीक आहे. हे झालं नकारार्थी रूप. अशा प्रकारचे प्रश्न सुद्धा तुम्हाला विचारले जातात. पुढे बघा आपल्याला प्रश्न दिलेला आहे 25 नंबरचा. भाजीपाला या शब्दाचा आपल्याला समास ओळखायला सांगितलेला आहे. भाजीपाला या शब्दाचा समास होईल द्वंद्व. म्हणजेच ऑप्शन क्रमांक 1 या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. ठीक आहे. द्वंद्व समास होईल. भाजीपाला या शब्दाचा समास होईल द्वंद्व. म्हणजेच ऑप्शन क्रमांक 1 या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर बघा आपल्या अभ्यासक्रमानुसार अशा प्रकारचा आता बघा यामध्ये जे आपल्याला सांगितलेलं हे जे टॉपिक आहे त्या टॉपिकवरती कशा प्रकारचे प्रश्न विचारले जाणार मराठीमध्ये सविस्तर सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. मराठीमध्ये जसं की व्याकरण झालं, शब्दार्थ झालं, प्रयोग, समानार्थी, विरुद्धार्थी शब्द हे सर्व आपण यामध्ये प्रश्न ऍड केले. या टॉपिकवरती तुम्हाला असे प्रश्न विचारले जाणार. पुढे जर विचार केला तर आपल्याला यावरती उपमा झाला, अलंकार, यामध्ये अलंकार ऍड केलेला नाही आपण. त्यामध्ये जर विचार केला म्हणी, वाक्यप्रचार यांचा अर्थ, वाक्यात उपयोग, सर्वसामान्य शब्द हे सुद्धा आपण ऍड केलेले आहेत आपल्या प्रश्नांमध्ये. म्हणजे यावरती तुम्हाला अशा प्रकारचे प्रश्न विचारले जाणार. त्यानंतर इथं प्रसिद्ध पुस्तके आणि लेखक यावरती सुद्धा 2 ते 3 प्रश्न कशा प्रकारचे विचारले जाणार ते सुद्धा आपण आपल्या या प्रश्नपत्रिकेमध्ये ऍड केलेले आहेत. तर जोड्या लावा. जोड्या लावा हा प्रश्न कसा विचारला जातो हे देखील मी तुम्हाला एकदा सांगून टाकतो. ठीक आहे. थोडक्यात आपण एक प्रश्न वरती घेऊया. इथे बघा आपल्याला इथं समानार्थी किंवा विरुद्धार्थी शब्द इथं दिलेला आहे. ठीक आहे. जसे की जोड्या लावा इथे आपल्याला हे शब्द दिलेले असतात. ठीक आहे. आता 1 2 3 4 अशा प्रकारचे हे शब्द दिलेले आहेत. त्यांच्याच पुढे काही हे शब्द दिलेले असतात. कोणते पण शब्द दिलेले असतात तर आपल्याला काय करायचंय इथं जोड्या लावण्यासाठी आता हे जे पण दिलेलं असतं ना त्याच्या योग्य जोड्या लावायचे. जसे की या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द हा आहे, याचा हा आहे, त्यानंतर याचा हा आहे, त्याच्यानंतर याचा हा आहे. ठीक आहे. अशा प्रकारचे हे जे पण दिलेलं असतं ना त्याच्या योग्य जोड्या आपल्याला ओळखायचे असतात. जसे की पहिल्याचा जर विचार केला तर पहिल्याचा आहे तिसरं, त्यानंतर जर विचार केला तर दुसऱ्याचं आहे पहिलं. ठीक आहे. दुसऱ्याचं आहे पहिलं, त्यानंतर तिसऱ्याचं आहे दुसरं आणि चौथ्याचं आहे चौथं. ठीक आहे. अशा प्रकारचा मग ही आपल्या प्रश्नाचं योग्य जोडी झाली. म्हणजेच आपल्याला हे पर्यायामध्ये अशा प्रकारचं गवसायचं आणि त्याची योग्य जोडी आपल्याला ओळखायची असते. या टाईपचे सुद्धा तुम्हाला कधी कधी प्रश्न विचारले जातात. आणि जोड्या लावामध्ये तुम्हाला शक्यता समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, म्हणी व वाक्यप्रचार यावरती जोड्या लावा यावरती प्रश्न विचारले जातात. आणि यामध्ये तुम्हाला उतारा नसणार आहे. ठीक आहे. उतारा नसणार आहे. ठीक आहे. तर उतारा
उत्तरावरती शक्यता माझ्या अंदाजानुसार तुम्हाला काही प्रश्न नसणार आहे, कारण अभ्यासक्रमामध्ये सुद्धा इथं उत्तरापुढे दिसतोय की तुम्हाला अभ्यासक्रमामध्ये उत्तराचा कुठेही उल्लेख केला गेला नाहीये. तर उत्तरावरती शक्यता माझ्या अंदाजानुसार सुद्धा तुम्हाला प्रश्न विचारले जाणार नाहीत, हे तुम्हाला समजून आलेलं असेल. आता आपण मराठी हा विषय संपूर्ण बघितला, मराठीची सर्व प्रश्नपत्रिका बघितली. पुढे बघा, इंग्लिशचा सुद्धा आपण अशा प्रकारची प्रश्नपत्रिका तयार केलेली आहे. आपल्याला इथे समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द यावरती प्रश्न विचारले जातात. तर कशा प्रकारची इथं अशा प्रकारचा शब्द असतो हे आपण पुढील भागामध्ये सोडून घेणार आहोत. इंग्लिशची सर्व प्रश्नपत्रिका, त्यानंतर फिल इन द ब्लँक यावरती 5 ते 6 प्रश्न असणार. किती? 5 ते 6 प्रश्न यावरती असणार. ठीक आहे. पुढे जर विचार केला तर आपल्याला अशा प्रकारचं एक वाक्य दिलं असतं, त्याचं आपल्याला योग्य जे पण मिनिंग असेल, नाही तर आपल्याला ऍक्टिव्ह वाईज पॅसिव्ह वाईज आपल्याला ट्रान्सलेट करावं लागतं आणि त्याचं योग्य उत्तर आपल्याला शोधायचं असतं. या टाईपचे सुद्धा तुम्हाला प्रश्न विचारले जातात. पुन्हा फिल इन द ब्लँक अशा प्रकारचे जे पण शब्द येतील ते आपल्याला योग्य इथं निवडायचे असतात. या टाईपचे तुम्हाला प्रश्न विचारले जाणार इंग्लिशमध्ये. पुढे जर विचार केला तर बघा, फिल इन द ब्लँक वरती थोडे जास्त प्रश्न असतात. बाकी जर विचार केला समानार्थी, विरुद्धार्थी शब्द यावरती सुद्धा तुम्हाला 4 ते 6 प्रश्न सुद्धा विचारले जाऊ शकतात. इंग्लिश एकदम बेसिक लेवलचं असणार आहे या टाईपचे. त्यानंतर आपल्याला आर्टिकल यूज करायला, नाही तर नो आर्टिकल रिक्वायर्ड जे पण असेल ते आपल्याला आर्टिकल वरती सुद्धा तुम्हाला 2 ते 3 प्रश्न विचारले जाणार. ठीक आहे. आर्टिकल वरती सुद्धा तुम्हाला 2 ते 3 प्रश्न नक्कीच विचारले जाणार. हे आपले इंग्लिशचे टॉपिक झाले. ठीक आहे. पुढे जर विचार केला तर हे फिल इन द ब्लँक झालं. त्यानंतर पुढे आपल्याला या टाईपचे प्रश्न सुद्धा विचारले जाणार. त्यानंतर आपल्याला जी पण करेक्ट स्पेलिंग असेल ती आपल्याला निवडायची असते, नाहीतर आपल्याला इनकरेक्ट जी स्पेलिंग असते ती सुद्धा तुम्हाला निवडायला सांगितली जाते. तर या टाईपची तुम्हाला करेक्ट स्पेलिंग किंवा इनकरेक्ट स्पेलिंग यावरती 2 ते 3 प्रश्न असणार इंग्लिशमध्ये. ठीक आहे. हे इंग्लिशचे टॉपिक झाले. पुढे जर विचार केला तर बघा, या टाईपचे तुम्हाला इंग्लिशवरती प्रश्न असणार. कोणता येईल ते आपल्याला निवडायचं यापैकी. पुढे जर विचार केला तर आपल्याला अंडरलाईन शब्द दिलेला असतो, त्यावरती जी पण क्रिया असते ती आपल्याला शोधायची असते. त्यासाठी योग्य शब्द किंवा त्यासाठी जे पण सांगितलेलं असते क्रिया, जसे आपल्याला सांगितलेलं असते त्यासाठी समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, नाही त्याचा मिनिंग काय आहे, त्याचा अर्थ काय आहे, त्यावरती सुद्धा तुम्हाला प्रश्न विचारले जातात. ठीक आहे. पुन्हा फिल इन द ब्लँक यावरती अशा प्रकारचे या टाईपवरती प्रश्न विचारले जाणार. हे सर्व आपण टॉपिक जे आहेत ते अशा प्रकारचं आपल्या प्रश्नपत्रिकेमध्ये उपलब्ध करून दिलेले आहेत. तुम्हाला ही प्रश्नपत्रिका सुद्धा आपण ज्या नोट्स देणार आहे, ठीक आहे, ज्या नोट्स देणार आहे त्या नोट्स मध्ये ही सुद्धा प्रश्नपत्रिका मी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करणार आहे. ठीक आहे. हे इंग्लिशचे सर्वच्या सर्व टॉपिक झाले. बघा, इंग्लिशचे एकूण 25 प्रश्न झाले. हे सुद्धा आपण स्पष्टीकरणासोबत सोडून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. बघा, पुढे जर विचार केला, पुढील विषय तर आपला जीके झाला. आता जीके मध्ये कोणकोणते टॉपिक महत्वाचे आहे ते टॉपिक मी तुम्हाला पुढील भागामध्ये नोट करून देणार आहे. ठीक आहे. त्यावरती तुम्हाला जास्तीत जास्त प्रश्न येण्याची दाट शक्यता असणार आहे. ठीक आहे. व्यवस्थित ते टॉपिक काढतो. करंट अफेअर मध्ये कोणकोणत्या टॉपिकचा अभ्यास करायचा आहे, कमी वेळात जास्त अभ्यास कसा करायचा आहे, हे सविस्तर मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. सविस्तर प्रश्नपत्रिकेचं स्वरूप मी देण्याचा प्रयत्न करणार आहे. ठीक आहे. तसं आपण आपल्या नोट्स मध्ये सर्व काही देण्याचा प्रयत्न करतच असतो. करंट अफेअर, चालू घडामोडी संपूर्ण तुम्हाला 1.5 वर्षाची देतोय. त्यामध्ये सर्व काही टॉपिक कव्हर करण्याचा प्रयत्न केला गेलाय. ठीक आहे. यामध्ये सुद्धा असे काही टॉपिक आहेत त्यावरती प्रश्न तुम्हाला वारंवार विचारले जातात. त्या टॉपिक वरती एक ना एक प्रश्न असतो. ते टॉपिक मी तुम्हाला देणार आहे. तसं अभ्यासक्रमाचं जर म्हटलं तर आपल्याला करंट अफेअर, आपल्याला महाराष्ट्र आणि भारत या दोन्हीचं करंट अफेअर असणार आहे, जे की आपण आपल्या नोट्स मध्ये ऑलरेडी दिलेले आहे. त्यानंतर इंडियन हिस्ट्री. ठीक आहे. आपल्याला भारताचा इतिहास, त्यासोबत जर विचार केला महाराष्ट्र इतिहास यावरती सुद्धा तुम्हाला प्रश्न विचारले जाणार आहे. आपल्याला पूर्ण भारताचा जो पण भूगोल असेल त्यावरती प्रश्न विचारला जाणार आहे. त्यानंतर आपल्याला जर विचार केला तर जनरल सायन्स यावरती प्रश्न असणार आहे. स्पोर्ट वरती तुम्हाला प्रश्न विचारला जाणार आहे. कल्चर वरती प्रश्न विचारला जाणार आहे. ठीक आहे. राईट टू इन्फॉर्मेशन ऍक्ट 2005 नुसार आणि महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस ऍक्ट 2015 यावरती तुम्हाला प्रश्न विचारले जाणार आहे. इन्फॉर्मेशन अँड टेक्नॉलॉजी रिलेटेड बेसिक जे प्रश्न आहेत जीकेचे त्यावरती तुम्हाला प्रश्न विचारले जाणार आहे. हे झालं आपलं जीकेच आहे. ठीक आहे. जीके यावरती प्रश्न विचारले जाणार आहे. तर जीकेचे सुद्धा काही असे टॉपिक आहेत त्यावरती नक्कीच प्रश्न विचारले जातील. ते कोणकोणते आणि ते प्रश्न कोणकोणते आपण जेव्हा जीकेचा व्हिडिओ अपलोड करणार आहे आज किंवा उद्या, त्यावरती डिटेलमध्ये तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. हे झालं जीके. पुढे जर विचार केला तर बुद्धिमत्ता. आता बुद्धिमत्तेचं तर तुम्ही काही चिंताच करू नका. जेवढे पण टॉपिक आहे त्यावरती कशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात, ते कसे सोडवायचे असतात, सर्व काही आपण आपल्या नोट्स मध्ये उपलब्ध करून दिलेले आहेत. ठीक आहे. यामध्ये कोणकोणत्या टाईपचे कसे प्रश्न येतात आणि कोणकोणते टॉपिक महत्वाचे आहेत त्यावरती सुद्धा डिटेलमध्ये आपण या प्रश्नपत्रिकेमध्ये काही प्रश्न ऍड केलेले आहेत. बघा, आता जर तुम्ही पुढे आले तर पुढे या प्रश्नपत्रिकेमध्ये आपण जे आपलं बुद्धिमत्ता आहे यावरती कशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात हे सुद्धा ऍड केलेले आहेत. यामध्ये तर्क आणि निकर्ष यावरती सुद्धा प्रश्न विचारले जातात. ठीक आहे. तर्कसंगत आहे की नाही अशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात. त्यानंतर आपल्याला या टाईपचे सुद्धा प्रश्न विचारले जातात. त्यानंतर आपल्याला अक्षरमाला, नाहीतर आपल्याला जे पण जसं की सांकेतिक लिपी यावरती सुद्धा तुम्हाला प्रश्न विचारले जातात. समीकरण सोडवा. ठीक आहे. त्या समीकरणावरती तुम्हाला प्रश्न असतात. हे सर्व जे सांगत आहे हे प्रश्नपत्रिका ऑलरेडी आपली तयार
कव्हर झालेली आहे. फक्त स्पष्टीकरण तुम्हाला राहिलेलं पुढील भागामध्ये बघण्यासाठी भेटणार आहे, परंतु टॉपिक तुम्ही आताच बघून घेऊ शकता. ठीक आहे. तर बघा या टाईपचे जेवढे पण प्रश्न आहे, जसं की आपल्याला इथं जे पण काही अंक दिलेले असतात, पुढे कोणता अंक येईल या टाईपचे प्रश्न असणार. आपल्याला गटात न बसणारी जोडी ओळखायची असते, या टाईपचे बेसिक लेवलचे प्रश्न असणार. ठीक आहे. यामध्ये तुम्हाला या टाईपचे प्रश्न असणार. पुढे जर विचार केला तर आपल्याला हे झालं, आपल्याला वेन आकृतीवरती प्रश्न, आकृत्यांवरती प्रश्न असणार. पुढे आपल्याला एबीसीडीच्या क्रमानुसार, नाही तर आपल्याला जे पण प्रश्न चिन्हाच्या जागी कोणती अक्षर येतील ते सांगायला सांगितले असतात, त्या टाईपचे प्रश्न असणार. या टाईपची आपली प्रश्नपत्रिका असणार आहे. सर्व प्रश्नपत्रिका आपण इथं काढून घेतलेली आहे आणि सोबत उत्तरपत्रिका सुद्धा आपण खाली दिलेलीच आहे. तर आपण सर्व ही प्रश्नपत्रिका सोडून घेणार आहेत. राहिलेले बाकीचे प्रश्न सर्व स्पष्टीकरण सोबतच जाणून घेणार आहोत. यामध्ये मराठी बघितली, बाकीच्या भागामध्ये आपण राहिलेले विषय सोडून घेऊया. तर चला, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, जी बेल येते ती लाईक क्लिक करा. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.